श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सोमवारी श्री कोपिनेश्वर मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त 30 मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। स्वागत यात्रेचे यंदाचे 25वे वर्ष असल्याने या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यात्रेच्या नियोजनासाठी सोमवार 3 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत टीजेएसबीचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली। या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सुहृदयी उद्योजक SMMCचे सुहास मेहता यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वांनी गांगल यांचे अभिनंदन केले। अभाविपचे कार्यकर्ते व संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर सेवा सहयोगाच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचे दायित्व, सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे। ते मानव संसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत। त्यांनी थर्मॅक्स कंपनीतील कार्यकारी संचालक, HDFC स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्सचे महाव्यवस्थापक तसेच कॅडबरी एशियन पेंट अशा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत। किसननगर परिसरातील गणेश रेड्डी यांची सरस्वती नायर या महिलेने खोटी कागदपत्रे बनवून जागेबाबत फसवणूक केला असल्याचा आरोप गणेश रेड्डी यांनी केला आहे। बाळकुम ढोकाळी येथे 1999 मध्ये कब्जा करून बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले। 2011 मध्ये सदर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम ठाणे महानगरपालिकेकडे तक्रार करून पाठपुरावा करून देखील सुरू केले। मात्र याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने गणेश रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने येत्या 17 मार्चपासून गणेश रेड्डी हे उपोषणाला बसणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले। त्यामुळे येत्या काळात कारवाई होणार का व गणेश रेड्डी यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव गणेश अशोक रेड्डी आहे। मी राहणार किसननगर ठाण्यामध्ये आहे। सरस्वती नायर बेडकर अशी या महिलेने खोटे बनावटी दस्तावेज बनवून व माझे वडिलांचे सह्या घेतले होते एक डॉक्युमेंटवरती आणि तसं घेऊन ते कब्जा केला आमच्या जागावरती आणि बेकायदेशीर बांधकाम केला होता तिथे। आणि आम्ही मग लागोपाठ आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही TMCचा, पण काही कारवाई झाला नाही। 2011 पासून मी स्वतः करतोय पाठपुरावा TMCचा। मग तेव्हापासून 3दा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ झाला, DPL झालेला आहे। 2011 मध्ये झालेला आहे। 2017 मध्ये मारुती गायकवाड AMC होते, त्यांनी DPL केलेला आहे। मग 2023 मध्ये प्रीतम पाटील साहेब हे आले होते, तेव्हा त्यांनी पण परत DPL केलेला आहे। आणि हे कारवाई नाही झाला म्हणून आम्ही 22/7/2024 मध्ये आम्ही उपोषण केलं होतं। तिथे ते स्वतः प्रीतम पाटील साहेब आले होते आणि लिखित आम्हाला दिलं होतं की 2024चा पावसाळा संपल्यावर आम्ही लगेच ड्यू प्रोसेस लॉ फॉलो करून आम्ही बेकायदेशीर बांधकाम तोडणार म्हणून। पण त्यांनी असं काही कारवाई केलं नाही। तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही, पण काय झालं नाही। त्याच्यानंतर स्मिता सुर्वे MC आता आलेले आहेत, त्यांना पण पाठपुरावा करतोय मी आणि त्यांनी 19/12/2024 मध्ये एक अंतिम इशारा नोटीस काढलेला आहे, पण त्याच्यानंतर ती पण काय कारवाई करत नाहीत आणि डेट काय देत नाही। आणि विचारल्यावर आम्हाला सांगते की समोरची व्यक्ती आम्हाला प्रेशर देत आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, ह्युमन राईट्सवाले येतात आहे म्हणून मला प्रेशर येते म्हणून मी नाही करते म्हणून। आणि समोरच्या व्यक्तीने काही आग वगैरे लावून घेतलं तर मी काय करू असं मला बोलते। आणि ही गोष्ट मी पाटोले साहेब यांच्याकडे नेऊन गेलो होतो। मग त्यांनी MC मॅडमला बोलून घेतलं होतं, त्यांचा चर्चा झाला आणि परत मी MC मॅडमकडे गेलं तर परत मला तेच आश्वासन देते की माझं दुसरं काहीतरी कारवाई आहे, आता ते संपल्यावर मी परत घेते तुमचं म्हणून। पण
काही डेट आम्हाला भेटत नाही. असं फॉलोअप आम्ही मागच्या एक वर्षापासूनच करतोय आम्ही. पॉलिटिकल प्रेशर कोणाचं तरी मला नाही माहीत कोणता पड पण आहे असं त्यांचा बोलण्यावर आपल्याला समजतं. आणि दुसऱ्यात पाटोले सर स्वतः त्यांच्यावर 2013 मध्ये लोकांचा फसवणूक करण्यासाठी एक FIR कापरवाडी पोलीस स्टेशनमध्ये पण केलेला आहे. 5 कोटीचं आहे ते मॅटर. ते आता पण केस मॅटर चालू आहे. आणि 2011 मध्ये स्वतः सरस्वती नायर जे बिडकर आहे ते मला सांगितलं होतं की मी मोठी पॉलिटिकल लीडर आहे, माझा नादीला लागू नको. मला जज, पोलीस स्टेशन किंवा TMC ऑफिस कमिशनर मॅनेज करण्यासाठी माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. म्हणून आम्ही आता हे सर्व त्यांनी मॅनेज केलं आहे. 2011 पासून मॅनेज करून पण दाखवलं आहे मला. ते डोकाली बालकूमध्ये येतात, ते माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या राज्यामध्ये येतात. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही परत 17 मार्चला परत उपोषण करणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवार 4 मार्च पासून जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण यावेळी केले. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहे. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. या जनसंवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्यस्थितीतील वाद, कलह आदींसह ठाणे नगर विकास आराखड्याबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला. आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख देखील उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे प्रमुख आमचे अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आनंदाश्रम टेंबी नाका येथे समस्या, लोकांची सेवा आणि त्यांचं समाधान हे तिन्ही विषय घेऊन आम्ही इथे वेळ देणार आहोत. नागरिकांना भेटण्यासाठी, त्यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे गुरुवारी महानगरपालिकेमध्ये
महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले विषय प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तिथे बसणार आहोत। आजची आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आज बसण्याची आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा मिळतोय। बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत आणि ज्या मंत्र्यांसंबंधित अडचणी असतील मग आमचे उपमुख्यमंत्री असतील किंवा अन्य पक्षाचे आमचे आघाडीचे मंत्री असतील त्या मंत्र्यांना त्या नागरिकांच्या समस्या पोहोचवून त्यांचं समाधान करेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। त्याचप्रमाणे या संपूर्ण ठाण्यामध्ये जे माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्ष नेते हे अनुक्रमे नागरिकांना वेळ देणार आहेत। त्याचप्रमाणे विभाग प्रमुख, शहर प्रमुख हे देखील जबाबदारी या ठिकाणी बसणार आहोत। कारण विषय असा आहे की आज लोक फक्त नावाच्या माध्यमातून मोठा दरबार घेऊन एकमेकांचे राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आमचे उपमुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि त्यांच्या कामाच्या मागे आम्ही देखील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे आदेश पाळून तळागाळातल्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आम्ही महापौर, उपमहापौर, माजी विरोधी पदाधिकारी सर्व त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी सक्षम राहणार। कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्व परीने प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या, सेवा आणि समाधान खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत, गुलाब साहेब आहेत, आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार टीम म्हणून। म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम, दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार। तर महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत त्यांचे छोटे मोठे सर्व प्रश्न असतात। काही वेळी एखादी गोष्ट अनुकंप तत्वाची असेल किंवा मग वारसाकाच्या केस असतील तो अर्ज कसा करायचा हे देखील त्यांना समजत नाही। पूर्ण फाईल लास्ट टेबलला गेल्यानंतर ते परत समजते की ही वारसाची केस नाही, ती अनुकंपाची। अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे त्यांना आम्ही समजून सांगणार आहे। आयुक्त साहेबांना देखील आम्ही सांगणार की आठवड्यातून एकदा आपल्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या गाईडलाईन प्रमाणे गेलं पाहिजे तशा प्रकारचा एक अधिकारी महापालिकेमध्ये शनिवारी ठेवावा, अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वांनी केलेली आहे। मनोज शिंदे साहेबांनी मी देखील जाऊन भेटून त्यांना विनंती केली आहे आणि तशा प्रकारची एक बैठक, एक त्यांचा माणूस प्रत्येक शनिवारी 2 तास बसणार आहे। नागरिक जे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते कसे सोडवावे ह्या दृष्टीने ते त्या ठिकाणी तो अधिकारी बसणार आहे। आज आम्ही सुरुवात केलेली आहे, बऱ्यापैकी आज नाही म्हटलं तरी 8-10 लोक येऊन गेलेले आहेत। काही पाण्याचा प्रश्न होता, त्या आताच जागडे यांना फोन केलेला मनोज शिंदेने, मी ते बिलासंदर्भात होतं, ते सर्व गोष्टी आता कमी होणार आहेत। त्यानंतर आपल्याला देखील पाहायला मिळेल की खऱ्या अर्थाने फक्त एखादा दरबार भरवायचा त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे हे जर असं असेल तर काय उपयोग नाही। तर आम्ही जे काही काम करणार ते लेखी असणार आहे आणि समोर झालेलं काम देखील आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हे आजची आम्ही चालू केलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेब यांचं सहकार्य पूर्ण ह्या आमच्या ह्या सेवा जी करतोय त्याच्यामध्ये असणार आहे। त्यांनी देखील सांगितलं जिथे जिथे अडचण येईल मला ज्या ठिकाणी फोन करण्याची आवश्यकता होती तिथे मला सांगितलं तर मी जरूर फोन करेन। सरनाईक साहेब आहेत किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, इतरही सर्व लोकशी बोलणं झालेलं आहे आणि चांगली आपण ही कल्पना खऱ्या अर्थाने मनोज शिंदे साहेबांनी मांडली की आपण एक खेळ बसूया गुरुवारच्या किंवा मंगळवारी, तर मंगळवारची ठरली ह्या ठिकाणी आणि गुरुवारी आपण महापालिकेत ठरलं। तर सर्वांच्या सहकार्याने आपण हे प्रश्न लोकांचे सोडवणार आहोत।